आता 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या 72 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। अवकाळी पावसानंतर जळगाव जिल्ह्यात पुन्हा तापमानात घट झाल्यानं सकाळच्या वेळेस सर्वत्र धुकं, दाट धुक्यामुळे मात्र गहू, मका, हरभरा या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती। अकोल्यातील ढगाळ वातावरण निवळल्यानंतर पुन्हा थंडीचा जोर वाढला। 6 अंशांनी तापमानाचा पारा घसरला। 12.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। नाशिकच्या निफाडमध्ये गायब झालेल्या थंडीचं पुनरागमन। 8.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी पुन्हा शेकोट्या पेटल्या। धुळ्यात तापमानाचा पारा घसरला। 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता। जळगाव जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात वाढ। गेल्या वर्षीच्या तुलनेत 23,000 हेक्टरनं वाढ। हरभरा, मका, ज्वारीला शेतकऱ्यांची पसंती। अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध खानदेशी वांग्यांचं मोठं नुकसान। पंचनामे करून लवकरात लवकर मदत मिळावी, वांगी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। हिंगोली जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे करडी पिकावर माव्यासह रोगांचा प्रादुर्भाव। महागडी कीटकनाशक फवारणी करूनही प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्यानं करडी उत्पादक शेतकरी चिंतेत। जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आठवडी बाजारात भाजीपाल्याच्या दरात घसरण। वांगी 30 तर टोमॅटो 20 रुपयांनी स्वस्त। वाशिममध्ये महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर। संचालकांकडून बीज उत्पादन प्रक्रियेचा आढावा। वाशिम जिल्ह्यातील 3206 शेतकरी सौर कृषी पंपांच्या प्रतीक्षेत। रब्बी हंगामात सिंचनाचा प्रश्न निर्माण झाल्यानं उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता। आळंदीमधील इंद्रायणी नदी फेसाळण्याचं सत्र सुरूच। आश्वासनं मिळूनही इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ। धाराशिवमध्ये बारदाना नसल्यानं सोयाबीन हमीभाव केंद्र 15 दिवसांपासून बंद। सोयाबीन खरेदी केंद्र बंद असल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। नोंदणी केलेल्या 25% शेतकऱ्यांची खरेदीही नाही। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती। नायगावमध्ये उत्साहात साजरी। स्मारक परिसरात आकर्षक अशी फुलांची सजावट। फडणवीस, शिंदे आणि भुजबळांकडून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन। सोलापुरात क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा मुखवटा परिधान करून जयंती साजरी। अंगणवाडी सेविका संघाच्या मेळाव्याला खासदार प्रणिती शिंदेंची हजेरी। जाणून घेतल्या अंगणवाडी सेविकांच्या समस्या। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्तानं सोलापुरात साकारलं वाळूशिल्प। वेंगुर्ले आरवलीमधील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांच्याकडून सावित्रीबाई फुलेंना अनोखी आदरांजली। कोल्हापुरात जिल्हा परिषद शाळेत सिंघम सिनेमाच्या डायलॉगवर रील। करवीर तालुक्यातील दर्याचे वडगावमधील माजी विद्यार्थ्यांचा प्रताप। तर रील बनवण्यासाठी मुख्याध्यापकांनीच परवानगी दिल्याची कबुली। TV9 मराठीच्या बातमीची कोल्हापूर शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल। जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना सिंघम रील भोवणार। शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांकडून खुलासा मागवला। राज्यातील सर्व शाळांमध्ये 26 जानेवारीला संविधानाचं वाचन केलं जाणार। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी स्थानकात नागपूर मडगाव एक्सप्रेसचं जंगी स्वागत। नागपूर मडगाव एक्सप्रेसला थांबा दिल्यानं नागरिकांकडून स्वागत। मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक। जेऊर स्थानकाजवळील घटना। दगडफेकीत C11 डब्यातील काच फुटली। उजनी धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्याला पाणी सोडा। ठाकरे गटाच्या युवा सेनेची आंदोलन करत मागणी। 8 दिवसात पाणी न सोडल्यास धरणात जलसमाधी आंदोलन करण्याचा ठाकरे गटाचा इशारा। बुलढाण्यातील मिर्झानगरमधील युवकांचं नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन। व्यायामशाळेला जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता देण्याची तरुणांची मागणी। अमरावतीमधील सुकळी गावाजवळ पाणी मिळत नसल्यानं कुटुंब आक्रमक। सुकळी ग्रामपंचायत पाणी देण्यास नकार देत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। पाणी आणि विजेची सोय उपलब्ध करून देण्याची ग्रामस्थांची मागणी। अमरावतीच्या चांदूर तालुक्यातील डोमक ते गणोजा रस्त्याची दुरवस्था। ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचं प्रशासनाविरोधात आंदोलन। रस्ता तात्काळ दुरुस्त न झाल्यास आत्मदहन करण्याचा प्रशासनाला इशारा। सांगली जिल्ह्यातील एसटी विभागाकडे नादुरुस्त जुन्याच एसटी बसमधून कमावले 18 कोटी रुपये। 1.5 वर्षापासून सांगली विभागाकडून 800 बसेसची मागणी। अमरावतीचं नवीन जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालय अद्यापही सुरू नाही। सप्टेंबर महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं इमारतीचं लोकार्पण। रुग्णालयाची नवी इमारत कधी सुरू होणार, रुग्णांचा सवाल। रत्नागिरीच्या जयगडमधील जिंदाल पोर्ट LPG गॅस वायू गळती प्रकरणी अहवालाची प्रतीक्षा कायम। अप्पर जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या समितीकडून 22 दिवस उलटूनही अहवाल नाही। पालघरच्या तलासरीमधील सेटवाला चिकन फूड बनवणाऱ्या कंपनीच्या दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त। कंपनीवर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी। मनमाडच्या कुंदलगाव शिवारात भरधाव ट्रक विहिरीत पडल्याची घटना। ट्रकचा चालक क्लीनर बेपत्ता। विहिरीतून ट्रक बाहेर काढण्याचं काम सुरू।
नवी मुंबईच्या सानपाडा डीमार्ट परिसरात गोळीबार, अज्ञात आरोपीकडून 5 ते 6 राऊंड फायर, 1 जण जखमी तर गोळीबार करून आरोपी फरार झाल्याची माहिती. अमरावतीच्या प्रभू कॉलनी परिसरात पतीकडून पत्नीची हत्या, घराला कुलूप लावून आरोपी पती फरार. भाग्यश्री लाडे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव. आरोपी अक्षय लाडेचा पोलिसांकडून शोध सुरू. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून चंद्रपूर पॅटर्न राबवण्याचा निर्णय. बंद नलिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांदपूर जलाशयाचं पाणी मिळणार. सांगलीच्या विटा शहराची पाण्याची पाईपलाईन कुंडल गावात फुटली. कुंडल परिसरात पाईपलाईन फुटल्यानं अनेक घरांमध्ये शिरलं पाणी. घरात पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचं नुकसान. गोंदियाच्या साईटोला जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण इमारतीला पालकांनी टाळं ठोकलं. स्लॅबचं प्लास्टर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडल्यानं विद्यार्थी जखमी झाले होते. जालन्यातील लाडक्या बहिणींना अर्ज भरण्यासाठी मदत करणाऱ्या 180 अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतीक्षेत. अंगणवाडी सेविकांना प्रति लाभार्थी 50 रुपये प्रोत्साहनपर दिले जाणार होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा 6 कोटींचा टप्पा पूर्ण. 9 महिन्यात बँकेनं 634 कोटींची व्यवसायात वाढ केली. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती. जळगावच्या यावल तालुक्यातील परसाडे ग्रामपंचायतीतील 3 सदस्य अपात्र. 3 अपत्य आणि इतर कारणांमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं अपात्र. नांदेडच्या माळेगावमधील यात्रेत अँड्रॉइड फोनपेक्षाही महाग कोंबड्यांची चर्चा. यात्रेत 2.5 फूट लाल तुऱ्याच्या कोंबड्याची किंमत 25 ते 30,000 रुपये. अहिल्यानगरमध्ये विद्यार्थ्यांनी पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा न वापरण्याची घेतली शपथ. नायलॉन मांजामुळे अनेक पक्ष्यांचे मृत्यू झाल्याचं समोर. जळगावच्या 40गाव शहरात अनेक अतिधोकादायक इमारती, मात्र पालिकेकडून अद्यापही कोणतीही कारवाई नाही. नाशिकच्या येवल्यात नायलॉन मांजा गळ्यात अडकून महावितरण अभियंता गंभीर जखमी. गळ्याला आणि उजव्या हाताला तब्बल 45 टाके. वर्ध्यात दुचाकी चोरणारा चोरटा अटकेत. आरोपीकडून दुचाकी जप्त. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. कसारा घाटात चालत्या रेल्वेत चोरी करणाऱ्या 2 चोरांना अटक. इगतपुरी लोहमार्ग पोलिसांची कामगिरी. चोरांकडून 2,87,256 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी. अकोल्यातील न्यू तापडिया नगरला जोडणारा बिर्ला रेल्वे गेट 8 जानेवारीपर्यंत बंद. रेल्वे लाईनच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे गेट बंद राहणार. अहिल्यानगरच्या कोपरगावमधील चासनळी गावात 20 एकरामध्ये रामसृष्टी उभारली जाणार. रामसृष्टीत रामायण रिसर्च सेंटर आणि मार्गदर्शन केंद्राची उभारणी होणार. आजपासून नागपूरमध्ये आदिवासी विकास राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा महासंग्राम सुरू. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन. 1917 खेळाडू दाखवणार क्रीडा कौशल्य. नवी मुंबईतील TS चाणक्य तलावात फ्लेमिंगोंचं आगमन. फ्लेमिंगो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी.